शेतकरी बांधवांनो, एक साधा प्रश्न विचारतो. आपल्या रोजच्या चहा पाण्याचा खर्च किती असतो? फार तर 10-15 रुपये, बरोबर ना? आता कल्पना करा, तुमच्या याच खर्चापेक्षा कमी पैशात म्हणजे फक्त 55 रुपये महिना भरून सरकार तुम्हाला दरमहा 3000 रुपये पेन्शन देणार आहे. होय, हे निवड शक्य नाही तर एक जबरदस्त योजना आहे, जी आज लाखो शेतकऱ्यांच्या आयुष्यात मोठा बदल घडवते. आज आपण सरकारच्या त्याच एका भन्नाट योजनेबद्दल जाणून घेणार आहोत, जी तुमचं म्हातारपण फक्त सुरक्षितच नाही तर स्वाभिमानाचं करेल. या योजनेचे नाव आहे प्रधानमंत्री किसान मानधन योजना. जिथे फक्त 55 रुपये भरले तरी म्हातारपणात 300 रुपये पेन्शन मिळते. योजना काय आहे हे आपण सविस्तरपणे जाणून घेऊया. तुम्हाला तुमच्या वयानुसार मासिक 55 रुपयापासून ते 200 रुपयापर्यंत योगदान द्यावं लागतं. तुम्ही जेवढे पैसे भरता तेवढीच रक्कम केंद्र सरकारही तुमच्या पेन्शन खात्यात टाकते. म्हणजे तुमचा पैसा अक्षरशः दुप्पट असतो. एकदा तुम्ही 60 वर्षाचे झालात की तुम्हाला दर महिन्याला 3000 रुपये पेन्शन थेट तुमच्या बँक खात्यात जमा होते. कल्पना करा, जर दर महिन्याला एक निश्चित रक्कम तुमच्या खात्यात जमा होते, तुम्हाला कोणावरही अवलंबून राहावं लागणार नाही. आणि समजा दुर्दैवाने लाभार्थ्याचा मृत्यू झाला तर त्यांच्या पत्नीला 50% म्हणजेच 1500 रुपये मासिक पेन्शन मिळत राहते. यात कोणतीही किचकट फॉर्मॅलिटी नाही, कोणताही एजंट नाही, थेट सरकार आणि तुमच्यामध्ये हा व्यवहार होतो. ही योजना ऐच्छिक असली तरी वृद्धापकाळात आर्थिक सुरक्षितता मिळवून देण्याचा एक सोपा आणि प्रभावी मार्ग आहे. तर मित्रांनो, पात्रता काय आहे? 18 ते 40 वयोगटातील कोणताही शेतकरी ज्याच्या नावावर 2 हेक्टर पर्यंत लागवडीयोग्य जमीन आहे, तो या योजनेत सहभागी होऊ शकतो. तुम्ही इतर कोणत्याही सामाजिक सुरक्षा योजनेत जसे की NPS, ESIC किंवा EPFO सहभागी नसायला पाहिजे. तर या योजनेत सहभागी होण्यासाठी काय लागतं? तुमचं आधार कार्ड, तुमच्या नावावर असलेल्या जमिनीचा नोंदीचा पुरावा म्हणजे 7/12 किंवा 8 उतारा, तुमच्या बँक पासबुकची प्रत आणि एक पासपोर्ट साईज फोटो. अर्ज कसा करावा? अर्ज करणं अगदी सोपं आहे. तुम्ही तुमच्या जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटर CSC केंद्रामध्ये जाऊ शकता किंवा तुमच्या तहसील कार्यालयातही याबद्दल चौकशी करू शकता. आता तर ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधाही उपलब्ध झाली आहे. pmkmy.gov.in या सरकारी वेबसाईटवर जाऊन तुम्ही स्वतःही अर्ज करू शकता. ऑनलाईन अर्ज कसा करावा याबद्दलचा व्हिडिओ हवा असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा. गेल्या 5 वर्षात या योजनेने प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे. 6 ऑगस्ट 2024 पर्यंत तब्बल 23.38 लाख शेतकरी या योजनेत सहभागी झाले आहेत. ही संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे, कारण शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा कळायला लागला आहे. आणि हो, या योजनेत एकदा तुम्ही पैसे भरायला सुरुवात केली की तो पैसा लॉक इन होतो. म्हणजेच 60 वर्ष पूर्ण होईपर्यंत तो तुम्हाला मध्येच काढता येत नाही. पण याचा फायदा असा की तुम्ही नियमित बचत करता आणि 60 वर्षापर्यंत तुम्हाला नियमित पेन्शन सुरू होते. आता एक महत्त्वाचा मुद्दा. सध्या मासिक पेन्शनची रक्कम 3000 आहे. ही रक्कम गेल्या 5 वर्षापासून बदललेली नाही. पण आजच्या महागाईचा विचार केला तर 3000 रुपयामध्ये घर खर्च भागवणं किती कठीण आहे हे आपण सगळेच जाणतो. रोजच्या वस्तूंचे दर, औषधांचा खर्च, मुलांच्या शिक्षणाचा खर्च सगळंच खूप वाढलं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकडून पेन्शनची रक्कम वाढवण्याची मागणी सातत्याने होत आहे. अनेक शेतकरी संघटना आणि प्रतिनिधी 3000 रुपयाची ही रक्कम 5000 रुपयांवर करावी अशी मागणी करत आहे. सरकारने यावर विचार करावा अशी त्यांची अपेक्षा आहे. अर्थसंकल्पात यावर चर्चा सुरू असल्याचं ऐकायला मिळत असलं तरी अद्याप कोणताही ठोस निर्णय झालेला नाही. तुर्तास जी रक्कम मिळते तिचा लाभ घ्यायला हरकत नाही. भविष्यात जर काही बदल झाले आणि पेन्शनची रक्कम वाढली तर मी नक्कीच तुम्हाला अपडेट व्हिडिओद्वारे कळवेन. पण आजच्या घडीला 55 रुपये भरून 3000 रुपये मिळवणं हे गणितानेही फायदेशीर आहे. तुम्हाला कोणत्याही योजनेबद्दल काही शंका असेल,
काही प्रश्न असतील तर मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. मी तुमच्या सर्व प्रश्नांचे उत्तर देण्याचा पूर्ण प्रयत्न